श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12वा श्री गणेशाय नमः करावया जगोत उद्धार करावया भव भार वारंवा परमेश्वर नाना अवतार धरित असे भक्तजनतांना अकलकोटी श्री दत्ता येथे रूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी गता अंत्या बाळापा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी अंधकोटी नसमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत याता आली बहुत गर्दी झाले श्री जवळी दर्शनेच्या उत्कट चित्ती खडीसागर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सनिध पाहले अजानुभाऊ श्वास श्री स्वामी मूर्ती पाहुणे बाळाप्पाने धावणे दूरचरण धरियले ओढ या बाणावरती श्री चरणाची तो सोडिली मिठी ब्रह्मानंदन माये कोटी स्तोत्र ओठी गात असे हे समर्थ त्यावेळी पडले होते भूतई उठवणे काय केले लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करुणे बाळाप्पावरचे प्रेम ऐशावृतीने लावले त्या सवेत जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामींची अर्पण करा नैवेद्याची अवश्य म्हणून त्या आयांची बाळाप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात राजा आत्मे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्व बिराडावर आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातकाळी उठून सत्कर्माचे आचरण घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माझा नियता आदित्य जपानुष्ठान आठवावे करी जोळे घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकाने मागून यावे मधुकरी मग यावे बिराडावर जी मिळे भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले आदी करून सेवेकरी बहुत जन त्या सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी त्याची बाई आज्ञा करी अशी आपण ही सेवेची करीत जावे आनंदे बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्यामाजारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्था होता या कारणे आपसात भांडणी होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळा पाणी पाहून या नाना युक्ती योजने मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले बाळाबाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळापाची या शरीरास गादी झाली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोग गेला काही दिन कागदाचे पुढे बेंबीतून पडले ती पाहता उकळून विष त्यात निघाले पूर्वी कोण्यात बाळापाशी यावे मरण विष दिले कानोळ्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी त्याने महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवेकाने हे पाहुणे एके दिवशी बाई भिनवी समर्थाशी आपण सांगून बाळापाशी संकल्पजनी वर्जावे तैसी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती परी बाळापाची चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिले आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेच सत्य या परी चित्ताली येत प्रश्न पाहत बाळापा एक चिठी तयातून उचलून पाहता वाचून न करावयाचे पूजन तिये माझे लिहिलेसे तेव्हा एक सर्व भ्रांती भेटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद एके दिवशी काय बोलती बाळापाशी दारापुत्र सोडून देशी आपण तिथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान आहे असे बोल ऐकून बाळापा म्हणे खिन्न झाला स्वामीने माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल अशी तर श्रीपाद वाटते एके दिवशी विचारले समर्थाशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावे इच्छी बाळापा ऐसे ऐकून या समर्थ आश्रमाचे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा तेथे करीत असे श्रीपाद आणि बाळापाशी समर्थ न देती आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण त्याच्या कपाटाला जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या चिठ्ठी आपल्या कधी भटजी उचली सत्वरी तेथे राहून चाकरी करी असे लिहिलीचे स्वामीच्या निर्दय भक्ती बाळापाची धरली होती कैसाडू तयाप्रती करतील यती दया दिशे स्वामीच्या तसा रामस्नान प्राकृत कथा समर्थ सदा प्रेम परिसत द्वादश अध्याय गोडा श्री स्वामी राजा श्री स्वामी समर्थ महाराज अर्पण मस्तू